ओके, पुढचं सम बघा. आता पुढचं सम एकदम सोपं आहे. ठीक आहे, 8 नंबरचा आहे बघा. ह्याला मी काय करतो बघा, आय इज इक्वल टू, सगळ्यांना माहिती आहे ए प्लस बी बाय सी काय असते, ए बाय सी प्लस बी बाय सी. ह्यातला ए कोण, हा ए, बी कोण, हा बी, हा सी कोण, हा खालचा सी. हे स्क्वेअर नाही तो 1 आहे म्हणून हे पॉसिबल आहे. जर का स्क्वेअर असता तर मी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर केला असतं. लास्ट 2-3 सम केलेत आपण तसे. ठीक आहे, आणि स्क्वेअर केल्यानंतर मग हे सगळं केलं असतं. पण आता सध्या तरी लिनियर आहे, म्हणजे ब्रॅकेटचा पॉवर 1 आहे असं असेल आणि आत प्लस किंवा मायनस असेल तर ए प्लस बी किंवा मायनस असेल तर ए मायनस बी. सी कोण आहे, खालचा कॉमन आहे. ठीक आहे, मी याला कसं लिहिणार बघा, इंटिग्रेशन ए बाय सी 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स, पुढे कोण आहे प्लस, त्याच्या बी बाय सी. आता बी बाय सी म्हणजे 3 साइन, हा बी बाय सी म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स. हे स्कूल मधले फॉर्म्युले सगळे बेसिक नाही काय. आता पुढं तुम्हाला हे माहित पाहिजे, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. क्रम चुकू नका, सिक्वेन्स चुकू नका. या सगळ्या आहेत इनवर्स पेअर. काय आहेत, इनवर्स पेअर. साइनचा कोसेक, कॉसचा सेक, टॅनचा कॉट, अशा ह्या इनवर्स पेअर. ठीक, साइनचा कोसेक आहे, कॉसचा सेक आहे, टॅनचा कॉट आहे. तिथं काय आले बघा, थोडंसं ऑब्झर्व करा. इथं जर का मी फोकस केला तर 1 बाय कॉस काय असते, 1 बाय कॉस असते सेक, म्हणजे इथं काय येणार सेक. पण या कॉसचा स्क्वेअर आहे म्हटल्यावर सेकचा पण स्क्वेअर. दॅट्स इट. बाकी सगळं ऍडजस्ट करा. बघा इथं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये, ठीक आहे, प्लस हे 3 साइड ठेवलं की पुढं काय आहे साइन एक्स. जरा मी कसं लिहितो बघा, इथं काय आहे अनेक, बघा अनेक ऑब्झर्व करा. काय केलं मी तर हे एक ऑब्झर्व करा, हे राऊंड केले, हे पण ऑब्झर्व करा. ठीक आहे, इथे मी काय करतो, कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच काय कॉस एक्स. ठीक आहे, आणि याला मल्टिप्लाय करून इथे लिहितो 1 अपॉन कॉस एक्स. कुठं बिघडलं, बरोबर आहे बघा. कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस एक्स इंटू कॉस एक्स, कॉस स्क्वेअर एक्स, आणि वरती साइन एक्स इंटू 1 साइन एक्स, आणि याला 3 मल्टिप्लाय केले. म्हणजे कुठेही आपण क्वेश्चन नाही चेंज केला, फक्त थोडंसं ऍडजस्टमेंट केलं. का ते बघा इथं सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 3 ॲज इट इज. हे काय असते, कुठलं, हे काय असते आणि हे काय असते. परत बघा साइन बाय कॉस बाय फॉर्म्युला, शाळेतला स्कूल मधला फॉर्म्युला, साइन बाय कॉस असते टॅन. ठीक आहे, साइन बाय कॉस असते टॅन, आणि अँगल ॲज इट इज, आणि इनटू 1 बाय कॉस काय असते, मागाशी बघितलं 1 बाय कॉस सेक असते. ते लिहितो सेक एक्स. मी थोडस एक मायनर चेंज करतो, त्या इथं कुठं बरं, हे जे इक्वल टू आहे ना, इक्वल टू बघा इथं ना, इथं थोडस चेंज करतो बघा. हा येस, सॉरी. ठीक आहे, इथं मी असं डॉट काढतो आणि ते लिहितो सेक. ठीक आहे, आता थोडस परत एकदा बघा की आपण आतापर्यंत आय थिंक डेरिव्हेटिव्हच्या बेसिक कन्सेप्ट बघितल्यात. ठीक आहे, त्यातली अजून एक डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय असतोय तर बघा इथं टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतो, टॅन. इथं बघा कोपऱ्यात टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असते, डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. याचा अर्थ सेक स्क्वेअर एक्सचं टॅन काय असणार आहे, इंटिग्रेशन. म्हणजे मला याचं इंटिग्रेशन मिळालं. ठीक, अजून एक बघा, अजून एक जर का मी घेतलं काय बरं, सेक एक्स घेतला, सेक एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह काय असते, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह पहिला सेक असते इंटू टॅन असते. जर का सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन असेल तर सेक इंटू टॅनचा इंटिग्रेशन काय असणार, सेक. समजते बघा इथं, हे इथं आहे बघा, सेक पहिला घ्या, टॅन नंतर घ्या. समजते, आणि 3 हा कॉन्स्टंट आहे. दॅट्स इट, आपलं फायनल आन्सर आलेला आहे. काय काय होणार बघा इथं, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन द्या सेक्स स्क्वेअर एक्स. काय आलं मग अशी सेक्स स्क्वेअर एक्स, इथं बघा सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन, आय म्हणजे इंटिग्रेशन टॅन एक्स, अँगल कॉपी पेस्ट करा. काय बघा हे टॅन एक्स, आणि एक्सचा अँगल सेक स्क्वेअरचं टॅन केलं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण करायचं असते. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, आपण 1 केला तरी काय फरक पडत नाही. हा 3 बाहेर या, आणि हे काय झालं अंडरलाईन वालं, सेक एक्स इंटू टॅन एक्स. इथं आहे बघा सेक एक्स इंटू टॅन एक्स काय असते, हा सेक एक्स असते, स्वतः सेक एक्स असते, आणि त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण 1
म्हणजे सेक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, खाली आपण 1, काय लिहायची गरज नाही, दुसरा कोण असला तर लिहिला असता प्लस सी. हे आपलं फायनल आन्सर.